दिनांक 4 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या भिवंडीमध्ये अखिल भारतीय संत समिती व धर्म समाज यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन कोकण प्रांतामध्ये अत्यंत भव्य व यशस्वीरित्या पार पडले। अखिल भारतीय संत समिती व धर्मराज यांच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात अनेक महत्त्वाचे धार्मिक व सामाजिक मुद्दे चर्चेला आले, ज्यामध्ये संपूर्ण भारतात गौहत्या बंदीचा कायदा तात्काळ लागू करण्यात यावा ही एकमुखी मागणी सर्व संत महंतांनी केली आहे। तसेच संतांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली आहे। इतर धर्मियांकडून त्यांच्या सण उत्सवांमध्ये अधर्म पसरवण्याचे प्रकार वाढत आहे, याबाबत चिंता देखील व्यक्त करण्यात आली आहे। येत्या त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात अद्याप कोणतेही कार्य सुरू न झाल्याची बाब अधिवेशनात अधोरेखित करण्यात आली आहे। अधिवेशनात असेही सांगण्यात आले की सध्या केंद्र व राज्यात सनातन मूल्यांवर आधारित हिंदुत्वनिष्ठ सरकार कार्यरत असून संत समाजाला या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत। सरकार हे संकल्प पूर्ण करेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय। यावेळी महंत डॉक्टर अनिकेत शास्त्री महाराज यांनी स्पष्टपणे सांगितले की भारत देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात यावे ही मागणी संत महंत धर्माचार्य आणि संपूर्ण संत समाजाने केली असून सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिलाय। या प्रसंगी संरक्षक जगद्गुरू रामानंदाचार्य माऊली सरकार महाराज, राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्र आनंद सरस्वती महाराज, संयुक्त राष्ट्र महामंत्री महामंडलेश्वर मनमोहन दास महाराज, राधे राधे बाबा, प्रदेश महामंत्री स्वामी भारत आनंद महाराज, प्रदेशाध्यक्ष गोपाल चैतन्यजी महाराज, कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, कोकण प्रांताचा मंत्री महंत शिवरूपानंद महाराज, प्रदेश प्रमुख श्री महंत आचार्य पीठाधीश्वर डॉक्टर अनिकेत शास्त्री महाराज, संघटन मंत्री हरिभक्त परायण विश्वनाथ वारिंगे महाराज, महानुभाव पंथके सुदर्शन महाराज तसेच सनातन धर्माचे 127 संप्रदाय धर्माचार्य धर्मरक्षक भक्त परिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।